जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या न्यूज टॉप 9 मधून। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं गाव चलो अभियान नाशिकात गावागावात फिरून भाजपकडनं केंद्राच्या योजनांची जनजागृती। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये खाऊ आणि वह्यांचं वाटप। मंत्री शंभूराज देसाईंच्या संकल्पनेतून उपक्रम राबवला। अमरावती एसटी प्रवाशांचा फुकट प्रवास। एसटी महामंडळानं 175 फुकट्या प्रवाशांकडून 18,000 केला दंड वसूल। अमरावती जिल्ह्यात 63,000 शेतकरी सावकारी कर्जाच्या पाशात। नापिकीनं संकट ओढावल्यानं शेतकऱ्यांवर 68 कोटींचं कर्ज। नाशिकच्या मालेगाव मनपाला कचरा संकलनासाठी ठेकेदाराची प्रतीक्षा कायम। वादग्रस्त ठरलेल्या वॉटर ग्रेस कंपनीला नवीन ठेकेदार येईपर्यंत मुदतवाढ। आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। गोंदियामध्ये खंडणी न दिल्यानं डॉक्टरची दुचाकी जाळली। पोलिसांनी 4 जणांना केली अटक। आरोपींना 22 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी। अमरावतीच्या वरुडमध्ये देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार। गुणवत्तेनुसार संत्र्याला उत्तम बाजारभाव। शेतकरी सुखावले। वर्ध्यामध्ये सायबर जागृती यात्रेद्वारे तरुणांना मार्गदर्शन। शहरातील विविध कॉलेजमध्ये सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी जनजागृती। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या जय हनुमान कढईनं रचला वर्ल्ड रेकॉर्ड। 15,000 लिटर क्षमतेची आणि 1800 किलो वजनाच्या हनुमान कढईची वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये नोंद। आणि आता एक नजर टाकणार आहोत देश विदेशातल्या न्यूज टॉप 9 वर।